अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाने यंदा जुलैच्या सुरुवातीलाच 70% पाणीसाठ्याची पातळी गाठली आहे। धरण परिचालन सूचीनुसार पाणीसाठा निर्धारित मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले। बुधवारी दुपारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडून तब्बल 3000 क्युसेस वेगाने मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणातून पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यंदा जून महिन्यात मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली। धरणाचा पाणीसाठा 18,150 दशलक्ष घनफुटांपर्यंत पोहोचल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपविभागीय अभियंता व्ही.डी. पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच शेतकरी उपस्थित होते। पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना इशारा देण्यात आला। सध्या मुळा धरणात पाण्याची आवक सुरू असून पुढील काळातील पावसाचा अंदाज पाहून पाणी विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन रत्नपारखी, अहिल्यानगर।